नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफीची शासनाने घोषणा केलेली मित्रांनो हो, आणि त्याची एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघू शकताय. कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. तर आता मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला बरोबर. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे विधानसभेमध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे बरोबर. तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेकडून तुमच्या वैयक्तिक कागदपत्रांची मागणी केली जात असेल मित्रांनो हो, तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेकडून तुमच्या वैयक्तिक कागदपत्रांची मागणी केली जाते आणि यासाठी तुम्हाला त्वरित तुमची लवकरात लवकर तुमचे सर्व वैयक्तिक कागदपत्र जमा करायचे. पण तुमचे कागदपत्र कोणकोणते आहेत तर बघा, यात पहिलं डॉक्युमेंट कोणतं आहे तुमचं, तर पहिलं डॉक्युमेंट तुमचं आहे की तुम्ही ज्या सातबाऱ्यावर किंवा ज्या शेतावर तुम्ही कर्ज घेतलं मित्रांनो हो, त्या सातबाऱ्याची तुम्हाला झेरॉक्स प्रत जमा करायची. काय बघा, ज्या खात्यावर किंवा ज्या शेतावर किंवा तुम्ही ज्या सातबाऱ्यावर कर्ज घेतलंय त्या सातबाऱ्याची तुम्हाला झेरॉक्स प्रत इथं द्यावं लागणार आहे किंवा त्या गटाची तुम्हाला झेरॉक्स प्रत इथं द्यावी लागणार आहे. दोन नंबरला आहे तुमचं फार्मर आय डी मित्रांनो हो. 3 महिन्यापासून गव्हर्नमेंट तुम्हाला 1 वर्षापासून काय सांगते की फार्मर आय डी काढा. कशासाठी सांगते तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी जर घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी लागणार म्हणजे लागणारच आहे. तर अजूनही जर तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल मित्रांनो तर त्वरित तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रांवर जा. तिथं जाऊन फक्त अर्ध्या तासात तुमचं फार्मर आय डीचं प्रकरण सबमिट होईल, म्हणजे अर्ज तुमचा सबमिट होईल आणि त्यानंतर तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन तिथं तो फार्मर आय डी मंजूर करून घ्या आणि त्यानंतर तहसीलमध्ये जाऊन तुमचा फार्मर आय डी लगेच मंजूर करून घ्या. साधारणतः 1 ते 2 दिवसाची प्रोसेस आहे, जास्त प्रोसेस नाही आहे. हे झालं. यानंतर बघा, जर तुम्ही फार्मर आय डी काढलाय आणि तुम्हाला फार्मर आय डीचा क्रमांक माहिती नाहीये, तुम्ही फार्मर आय डीचा क्रमांक देणार कसा तर सिंपल, गुगलला जा. फक्त तुमचं गुगलला फार्मर आय डी सर्च करा. फार्मर आय डी सर्च केलं की डायरेक्ट फार्मर आय डी म्हणजे FRMH.agristack.gov.in ही साईट आहे आपल्या महाराष्ट्राची मित्रांनो हो, म्हणजे फार्मर आय डी महाराष्ट्र ही साईट आहे. या साईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर ॲग्रिस्टॅकचं पूर्ण डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये वरती तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. या पर्यायामध्ये इथं तुम्हाला 3 पर्याय देण्यात आलेले मित्रांनो हो. एक एनरोलमेंट आय डी, दुसरं फार्मर आय डी आणि तिसरं आहे आधार नंबर. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही फार्मर आय डी शोधू शकताय. तर सिंपल आधार क्रमांक या पर्यायावर क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक टाका आणि डायरेक्ट लगेच तुमचा फार्मर आय डी जर मंजूर झालेला असेल तर डायरेक्ट तुमच्या समोर डिस्प्लेवर तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीचं पूर्ण स्टेटस दिसेल की तुमचा फार्मर आय डी क्रमांक सुद्धा दिसणार आहे, त्याची डेट दिसणार आहे, त्याला कोणत्या दिवशी तुम्ही त्या डिटेल भरली आहे सर्व माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे बरोबर. आणि जर शो डिटेल या पर्यायावर क्लिक केलं तर अजून पूर्ण माहिती तुमच्या फार्मर आय डीची बघू शकताय बरोबर. फार्मर आय डी झाला. 3 नंबरला काय आहे तर पॅन कार्ड मित्रांनो हो. पॅन कार्डची झेरॉक्स प्रत तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता तुमच्यापैकी बरेचसे शेतकरी असेल की ज्यांना अजूनही ज्यांचं पॅन कार्ड नसेल किंवा एखाद्या वेळेस ज्यांचं पॅन कार्ड वगैरे असेल, काहींचं चुकलं असेल, सोबतच काहींचं हरवलं असेल, तर या केसमध्ये मित्रांनो बघा, तुम्हाला नवीन पॅन कार्ड जरी काढायचं आहे तरी लवकरात लवकर तुमच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जा. आपल्या सरकार सेवा केंद्रावर गेले की लगेच पॅन कार्ड अप्लाय करा. जर NSDL वरनं अप्लाय केलं तर लगेच तुम्हाला साधारणतः 2 ते 3 दिवसात डायरेक्ट ओरिजिनल पॅन कार्ड कॉपी तुम्हाला मिळून जाणार मित्रांनो. आणि जर घर बसल्या करायचं असलं तुम्हाला सध्यापुरतं आत्ता जर तुम्हाला वेळेवर पॅन कार्ड पाहिजे तर सिंपल गुगलला जा. गुगलला इन्कम टॅक्स होम सर्च करा. त्यामध्ये इन्कम टॅक्सची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. यामध्ये तुम्हाला इन्स्टंट पॅन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकला, तुमची वैयक्तिक डिटेल भरली की डायरेक्ट लगेच 2 मिनिटात तुमचं पॅन कार्ड हजर. म्हणजे हे नवीन पॅन कार्ड तुम्ही 2 मिनिटात काढू शकता. कोणत्या थ्रू? आधार कार्डने नवीन पॅन कार्ड बरोबर. आणि जर तुमचं पॅन कार्ड हरवलं आहे किंवा काही तुम्हाला दुरुस्ती वगैरे करायची, त्यात तुमच्या नावात बदल असेल, काही बदल असेल, तर सिंपल डायरेक्ट तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावर जायचे किंवा NSDLची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो हो. NSDLच्या साईटवर जा. तिथं जाऊन तुम्हाला
न्यू ॲप्लिकेशन ऐवजी चेंज करेक्शन ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे की तिथं तुमचं वैयक्तिक माहिती भरा. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेकंड पर्याय निवडायचा आहे सबमिट ऑनलाईन स्कॅन कॉपी थ्रू ॲप्लिकेशन. म्हणजे मी माझे वैयक्तिक डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला इथं पाठवतो. त्यामध्ये 3 ऑप्शन असतात मित्रांनो. एकतर फिजिकल तुम्हाला पाठवावे लागतात किंवा आधार थ्रू जर तुम्ही केलं मित्रांनो, बघा आधार KYC द्वारे जर तुम्ही पॅन कार्डला अप्लाय केलं किंवा करेक्शनसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला तुमचे वैयक्तिक म्हणजे ऑफलाईन कागदपत्र तुम्हाला तिथे इन्कम टॅक्सला पाठवावे लागतील मित्रांनो पोस्टाने. त्यापेक्षा डायरेक्ट सेकंड पर्याय निवडला सबमिट स्कॅन कॉपी तर डायरेक्ट तुम्हाला काहीच करायची गरज नाही मित्रांनो. ऑनलाईन तुमची डिटेल भरा, तुमचे आधार कार्ड असेल, पॅन कार्डची कॉपी असेल, हे सर्व ऑनलाईन सबमिट करा, तुमचा फोटो अपलोड करा, सही अपलोड करा आणि डायरेक्ट 110 रुपये किंवा 106 रुपये 7 रुपये चलन करून डायरेक्ट लगेच तुमचं पॅन कार्ड तयार मित्रांनो. 3 दिवसात तुमचं पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडीवर पाठवलं जाईल. ही झाली एक प्रोसेस. त्यानंतर 4 नंबरला तुम्हाला काय आहे तर 4 नंबरला तुमचं जे जिल्हा बँकेमध्ये तुमचं जे खातं आहे बचत खातं, त्या बचत खात्याची तुम्हाला एक झेरॉक्स प्रत द्यायची मित्रांनो. हो. त्यानंतर 5 नंबरला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं किसान क्रेडिट कार्ड जर असेल, किसान क्रेडिट कार्ड जर तुम्ही काढलं असेल, किसान कार्डची म्हणजे किसान क्रेडिट कार्डचं जे कार्ड आहे त्याची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला तुमच्या बँकेत सुद्धा ते जमा करावं लागणार मित्रांनो. आणि जर किसान क्रेडिट कार्ड तुम्ही अजूनही काढलं नसेल तर सिंपल तुमच्या बँकेशी संपर्क करा, तुमच्या जिल्हा बँकेत संपर्क करू शकताय. तुमचं ज्या बँकेत खातं आहे तिथं जाऊन तुम्ही लगेच त्यांच्या थ्रू ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि लगेच तुम्ही KCC साठी अप्लाय करू शकताय. साधारणतः 8 ते 10 दिवसात तुमचं लगेच KCC सुद्धा तयार होईल मित्रांनो. झालं तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डची एक झेरॉक्स प्रत सुद्धा द्यायची मित्रांनो. आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी तुम्हाला हे तुमचे वैयक्तिक कागदपत्र जमा करायचे होते मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं हे फक्त आता जिल्हा बँकेकडून मित्रांनो तुमच्या वैयक्तिक कागदपत्रांची मागणी केली जाते. अजून तुमच्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत HDFC, SBI, स्टेट बँक किंवा इतर ज्या बँका आहेत त्यांच्याकडून मित्रांनो अजूनही तुमच्या कागदपत्रांविषयी कोणतीही अपडेट मिळालेली नाहीये मित्रांनो. आणि जशी लवकर काही अपडेट येईल तशी तुम्हाला लवकरच कळवली जाईल मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.